आणि तो वापस गेला किंवा इथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काही कारणामुळे वापस गेला. पण ऍक्च्युली हेच खुलासा करण्यासाठी आज मी तुम्हाला इथं बोलवलं आहे. खर तर हे एक निधी म्हणणं पण एक योग्य शब्द नाही. हे एक अनुदान आहे जे पणन संचालन मंडळ मार्केट कमिटीला देते. ते अनुदान पण आधी देत नाही. पहिले मार्केट कमिटीला स्वतःचे अर्धे पैसे मार्केट कमिटीला लावावे लागतात आणि मग ते अनुदानातून कधीतरी येतात, लगेच बी येत नाही. म्हणजे पहिले कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या उत्पन्नातून पैसे खर्च करून हे बांधकाम वगैरे करायचं आणि मग अनुदानाचा प्रोसेस चालू राहील. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता बऱ्याच जणांचे गुत्तेदारांच्या वगैरे बिल आधीचेच निघत नाही. हे जे अनुदान आहे हे त्याच्यानंतरचा टप्पा असतो, त्याला एवढं महत्व सरकार देत नाही. आणि बऱ्याचशा ठिकाणी असं झालंय की अनुदानाचे पैसे वर्षानुवर्ष आले नाही. आपण जर हे अनुदान घेतलं, आपल्याच उत्पन्नातून आपले सगळे पैसे खर्च होणार 75-76 लाख, जी एक मोठी रक्कम आहे. आणि अनुदानाची गॅरंटी एवढी नाहीये. पुण्यावरून निघते ते देतील न देतील, किती वर्षात देतील, बांधकाम अडकून जाईल. आणि मला हे सांगायचं की लोहा कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेडच्या 18 बाजार समितीपैकी 3च बाजार समिती आहे ज्याचं योग्य उत्पन्न आहे, जे प्लस मध्ये आहे. प्लस मध्ये बाकीच्या किती सचिव साहेब 15 मायनस मध्ये आहे, तोट्यामध्ये आहे. फक्त 3 नांदेड शहर, नांदेड बाजार समिती, धर्माबाद आणि लोहा कृषी उत्पन्न बाजार समिती हे प्लस मध्ये. तर आमची तर इच्छाच आहे की हितासाठी व्हावं. जर निधी येत असेल ते 2 कोटीचा, कसं कोणत्या सभापती उपसभापती किंवा म्हणजे मंडळ निधी परत जाऊ दे, ह्याच्याबद्दल मी खूप विचारपूस केली. हा निधी नाही तर हे अनुदानाचा एक प्रकार आहे. आणि याच्यासाठी मी ते डॉक्युमेंट आणलंय जे मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही सगळे पाहू शकता. विषय असा आहे, महाराजच्या नावाखाली एक शेतकरी भवन बांधावं प्रत्येक बाजार समितीला म्हणून असं एक मी काढलं, परिपत्र काढलेलं होतं. आणि त्यामध्ये त्यांनी असं केलं, वर्गवारी बाजार समितीला, अवर्ग बाजार समितीला 50% अनुदान. त्या शेतकरी निवासचं हे आहे, एस्टिमेट आहे 1,52,91,000. आपली कोणती ब मध्ये ब क नाही, हे वर्गवारी दिली त्यांनी वर्गवारी दिली. अ वर्ग आणि ब वर्गाला 50% अनुदान, क वर्ग आणि ड वर्गाला 30% अनुदान. तर अ वर्ग बाजार समितीला पण ब वर्ग मध्ये आपण मोडतो 1,52,91,000 रुपये आहे. 12/1 मंजुरी समजा दिली शासनाने. आणि त्याच्यातली 50% आम्ही भरायची, 50% शासन अनुदान देणार. 1,52,91,000 खर्च आणि ते सगळं तयार करून दिलेलं आहे. आपण 50% भरले नाही, अ वर्ग ब वर्ग आणि अ वर्गाला 50% स्वतः स्वनिधी द्यायचा आणि 50% शासन देणार अनुदान. असं 1 कोटी म्हणजे आपल्याला 76 लाख रुपये आपल्याला आम्हाला भरायची वेळ. आमचं म्हणणं असं मंडळात झालं की 76 लाखामध्ये आपण 50 लाखामध्ये आपण बांधू शकतो. जर ते पण बाकीचे 76 लाख देणं नाही आले तर आपलं काम रखडते. त्या हेतून आपले पण 76 जातात आणि प्लस मग ते काम पण पूर्ण होत नाही. ही डिस्कशन आणि हे झालंय वाटतं काही ठिकाणी आधी. असं हे आहे, निधी कुठलाही बाजार समितीला आलेला नाही. करू या अनुदानासोबतच करणं हे काही हे नाहीये, काय म्हणतो कंपल्सरी नाहीये. कंपल्सरी नाही, आमच्या उत्पन्नातून आम्ही करू शकतो. बांधकामाचं क्षेत्रफळ आणि किती काम झाले नाही होत. एक मी सांगतो, 1 कोटी उत्पन्न झालं, 25 लाख प्रॉफिट मध्ये आहे. 25 लाख प्रॉफिट आहे बाजार समितीचा नफा. आणि आता त्या 25 लाखांमधून तुम्ही म्हणताय 76 लाख तुम्ही द्या पहिले बांधकामासाठी आणि मग कधीतरी 2 वर्षानंतर किंवा अनुदान येईल. हे आम्हाला योग्य वाटलं नाही. बरोबर आहे की नाही?
3 वर्ष पण गॅरंटी नाही, 3-4 वर्षाचं उत्पन्नाचं नफ्याचं आत्ताच खर्च करून काही हे अयोग्य वाटलं नाही. त्याच्यामुळं हे आम्ही नाही करायचा निर्णय घेतला. तो निधी आला परत गेला हे असे बिलकुल गोष्ट नाही. हे महाराष्ट्रातल्या किंवा वृत्तपत्रांच्या समोर लोकांसमोर एक म्हणजे योग्य चित्र दाखवण्यात आलं नाही, एवढंच आमचं म्हणणं आहे, दुसरं काही नाही. कामं असतात, मोठे मोठे कामं असतात, छोटे छोटे भरपूर कामं असतात. त्यांना ज्यांनी मार्गदर्शन केलं, एखाद्या वेळेस ज्यांनी मार्गदर्शन दिलं किंवा सांगितलं माहिती, त्यांना माहित नसेल की हे काय आहे, हे कसं आहे माहित नसेल, तर त्यांनी साहेबांना सांगितलं असेल एखाद्या वेळेस की असं असं होतं आणि असं असं झालं. हे जो डिटेल मार्केट कमिटी चालवतो किंवा जे मार्केट कमिटीमध्ये आहेत त्यांनाच हा विषय माहिती. साहेबांना जसं दुसऱ्या ठिकाणी आपण निधी देतो त्याच्यातला प्रकार वाटला असेल असंही असू शकते. 18 बाजार समितीपैकी आम्ही पहिल्या 3 मध्ये आहोत, तरी आम्हाला वाटते की याचं एवढं योग्य स्कीम नाही. मी घेऊ इच्छितो की आपल्या बाजार समिती चालवण्यात सगळे जे कर्मचारी आहेत, उपसभापती आहेत, सचिव आहेत, संचालक मंडळ आहेत, इतर कर्मचारी आहेत, त्यांना मी खूप आभार व्यक्त करू इच्छितो. कारण एवढे वर्ष तर त्यांनी सगळ्यांनी मिळून बाजार समिती एवढं चांगल्यापणे चालवली आहे आणि अजूनही लोहा कृषी उत्पन्न बाजार समिती ही नफ्यात आहे आणि चांगली चालते. त्याच्याबद्दल मी माझं शुभेच्छा व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आजकाल बाजार समिती भरपूर ठिकाणी त्याचा कमी उपयोग होत आहे आणि बऱ्याचशा सरकारी संस्था पण पहिल्यासारख्या राहिल्या नाहीत. प्रायव्हेटमध्ये खूप गोष्टी चालल्यात. तर लोह्याची एवढी चांगली अवस्था आहे याच्याबद्दल हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. बाजार समिती संकटाची जागा आहे. आहे 1994ला ती लीज वर दिलेली आहे. 1994 जशी इथं 86 ला दिली, 84-85 ला इथली दिली, तसं तिथं 94 ला दिली. किती वर्ष? 90 वर्षाचं. सचिव साहेब, आता ही गाडी दिली ती कोणी कशा भाड्यानं हे गाडी लीज नाही, आपल्या लीजवर देत आहेत. भाड्यानं तिला 1,500 रुपये महिना. लीज नाही, 1,500 महिना लीज नाही ना. मला 8,000 रुपये लीज नाही. आपण लीज काही देण्याचे लीज अधिकार करून बाळगत नाही. नाही. अधिकृत नाही. लीज नाही. लीज जास्तीत जास्त उलाढाल व्हावी, जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा फायदा व्हावा. त्याच्यात काही आम्ही जेव्हापासून आम्ही आलोय शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं पॉझिटिव्हच रिस्पॉन्स राहिलेला आहे की बाबा काहीतरी करतायत, काहीतरी चांगलं होतंय. यापूर्वी उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्या मार्केट कमिटीकडून जे मार्केट कमिटीची जागा आहे कापसाच्या व्यापारासाठी जी देणार होता, कापसाच्याच व्यापाऱ्यांना दिली. कुठं गाळे वगैरे आता ह्या वर्षी उशीर झाला. आता त्याने काय केलं, बाहेर लोकांना ते गाडी घेतली ह्या याच्यावर तिला रोडला गेल्या वर्षी कापूस सीझनमध्ये दिली होती. 1 वर्ष पूर्ण नाही दिली नाही. गेल्या वर्षी दिली नाही. आपण गेल्या वर्षी त्यांनी बीट केलं तिथं आपल्या जागा आहे म्हणून तिथं गाड्या लावायला चान्स आहे म्हणजे बीट केलं तिथं. बीट पुकारलं, मग त्यांनी त्यांच्या दुकानाला हे केलं. गेल्या वर्षी कापूस जळाला, गेल्या वर्षी वाद निर्माण झाला. मग ते एक माणूस मेला रोडवर, ते कापसावाल्या दोषी धरले, त्याकडे येऊन भेटलेली व तुमची जागा आहे म्हणत मग इथे द्या. आपल्याला कसं आहे, लीजवर देण्याची आपल्याला तरतूदच नाही. आपण पणन संचालकांना ते लीज द्यायचं ते बंदच करून टाकलं. आता आम्हाला ते द्यावं लागणार तर भाड्यावर द्यावं लागणार आहे. मग ह्या वर्षी सगळ्या व्यापाऱ्याला बोलून घेतलं, बाबा तुम्ही गाडी बांधून घ्या. आता गाडी बांधायचा खर्च करणं ते शक्य नाही आमच्यानं, कारण एवढी गाडी बांधायची आणि मग परत ते लोकांना उकळून काढायचं, त्याला 2-3 कोटी रुपये खर्च करायचं. एक 8-10 वर्ष त्यांचं तिला होतात. 10 वर्षाला नंतर मग आणखी आमच्याकडे जर निधी आला तर आम्ही बांधून देऊ. पण 10 वर्ष तुम्ही हे घ्या 2,000 रुपये भाड्यानं. आम्ही त्याला दिले ह्या वर्षी, पुढच्या वर्षी हे करून त्याचं होईल कापसाच्या व्यवहार. दुसरा कसा विषय आहे, बाजार मार्केट कमिटीच्या हातीमध्ये जे व्यापाऱ्याच्या गाड्या भरल्या जातात, कापूस असेल किती ना मला
तर काही व्यापारी गाड्या चेरीमेरी घेऊन तुमचे कर्मचारी सोडतात, पण ते त्याचं रेकॉर्ड कुठंच येत नाही. त्यासाठी काय तुम्ही करणार? तुमच्याकडे पुरावे आहेत हो, आहेत माझ्याकडे पुरावे त्याचे. द्या. रेकॉर्ड आहे. द्याल. एवढे लोक तुम्हाला व्हॉट्सअप करतो. द्या, बिलकुल द्या. जर कोणी कर्मचारी चेरीमेरी करत असेल तर आम्ही त्याची कारवाई करू की असं का होतंय, पण कोण तिकडे करतंय, का सोडलं करतंय? याच्यामध्ये कसं आहे साहेब हम्म. की शेतकऱ्यांचा माल ज्यावेळेस मार्केटमध्ये येतो आवक जावक, तर आल्याच्या नंतर त्याची नोंद असायला पाहिजे. बरोबर. माल जातो त्याची नोंद राहते, आपल्या शेतकरी आल्याच्या नंतरची नोंद आलेलीची नोंद राहते. आवक जावक दोन्ही नोंद घेतात आमच्याकडे. आपल्या दर दिवसा किती माल जाते, किती आवक येते, त्याचं काय रेकॉर्ड आहे? काय ना. दर दिवसा दर दिवसाचा रेकॉर्ड आहे, दर दिवसाचा रेकॉर्ड. किती लोड होतात गाड्यांचं काय रेकॉर्ड आहे? प्रत्येक दिवशी महिन्याला सीझन बऱ्याच वेगवेगळ्या व्यापाऱ्याला थोडं म्हणू शकते आजच 12 गाड्या नाही ना, पण भाव वाढत. जगभरात तो- म्हणजे वेगवेगळे आकडे आहेत, वेगवेगळे आकडे. पण आपल्या मार्केट पण शेतकऱ्याला काय सोयी सुविधा नाही, बसायला जागा नाही, पाणी नाही प्यायला, काय पाण्याची वगैरे सोय केलेली आहे. आता मार्केटमध्ये कोणी येऊन तर पिऊ शकत नाही. कुठं तरी शेतकरी भवन आहे तुमच्या इथं बंद आहे का 24 तास? काटेरी झोपत आहे पिऊ शकत. काटा बंद आहे, इलेक्ट्रिक काटा. इलेक्ट्रिक काटा बंद आम्ही आहे. इलेक्ट्रिक काटा एका नवीन इलेक्ट्रिक ठिकाणी काटा- बसवला. आता इलेक्ट्रिक नवीन काटा ठिकाणी चालू बसवला. चालू आहे इलेक्ट्रिक काटा. विषय कसा आहे माहिती आहे का, इतकं माप झालं की व्यापाऱ्याला काय वाटते की आमचं 100% गेलं पाहिजे. आता हमाल